नवनीरदाभा पीताम्बराधरुणिबिम्बफलाधरोष्ट पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं तत्त्वमहं न जाणे. जिये पदवीचे निपोषके ते माते पावती यथासुखे, हे पाळती मज विषेखे अवडे करो. जिये पदवीचे निपोषके ते माते यथासुखे पावती, हे पाळती मज विषेखे करो आवडे. राजाधिराज ज्ञानोबाराय या ओवीतून तेषामहं सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम या श्लोकामध्ये परमात्मा आपल्या भक्ताला काय देतो याचं स्पष्टीकरण करतायत. गीतेमध्ये तसे सगळे श्लोक महत्त्वाचे असले तरी जे अतिमहत्त्वाचे श्लोक आहेत त्यामध्ये 10व्या अध्यायातला हा 10वा आणि 11वा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. हे श्लोक जर गीतेमध्ये नसते तर भक्ती करणारे जे साधक आहेत या भक्ती करणाऱ्या साधकाला भक्ती न करणाऱ्याने फार दूर फेकलं असतं. भक्ती करणारे जे साधक मंडळी आहे त्यांना मोक्षाच्या जवळ येऊच दिलं नसतं. कारण वेदांत शास्त्रामध्ये युक्तीच्या माध्यमातून हे सिद्ध केलेलं आहे की विचाराशिवाय ज्ञान होत नाही आणि ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. ऋते ज्ञानान्न मुक्ती, ज्ञाना वाचून मुक्ती प्राप्त होत नाही. आणि भक्ती ही विचारामध्ये वा ज्ञानामध्ये बसत नाही. भक्ती क्रियेमध्ये बसते. वाचिक क्रिया असेल, शारीरिक क्रिया असेल वा मानसिक अशा प्रकारची क्रिया असेल. आपण पंढरपूरला जात असू, उभा राहून भजन करत असू, बसून भजन करत असू, शारीरिक क्रिया आहे. भजन करणं वाचिक क्रिया आहे. ध्यान वगैरे करणं मानसिक क्रिया आहे. आणि क्रिया म्हणजे कर्म आहे. कर्म मोक्ष प्राप्त करून देऊच शकत नाही. कर्माने फल झालं तर उत्पत्ती, नाश, प्राप्ती, विकार आणि संस्कार ही 5च फल प्राप्त होतात आणि या 5ही फलामध्ये मोक्ष बसत नाही असं इतकं उत्कृष्ट रीतीनं सिद्ध करून दिलेलं आहे. त्यामुळं भक्ती करणाऱ्याला मोक्षापासून अलगद लांब ठेवलं आणि भक्ती हे अंतरंग साधन नसून चित्तशुद्धीचं ते काय आहे, बहिरंग साधन आहे. अशा प्रकारचं सिद्ध करण्याचा प्रयत्न वेदांतामध्ये केला गेलेला आहे. आणि भक्ती करणारे जे महात्मे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की भक्तीनं मुक्ती प्राप्त होते. तुकोबाराय स्पष्ट सांगतात, नाम घेता वाया गेला ऐसा कोणाही केला, मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची, भक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष, चारी वेद साही शास्त्र देतात ती साक्ष, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, हजारो हजारो अशा प्रकारची प्रमाणे जी भक्तीने मोक्ष प्राप्त होतो असं सांगणार आहेत. पण त्याच्यामध्ये दुर्दैवाने अजून तरी भक्ती क्षेत्रामध्ये जीवन जगणारे वा वारकरी संप्रदायामध्ये असा प्रकरण ग्रंथ तयार नाही झालेला. फार मोठी उणीव आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं. जसं वेदांतामध्ये प्रकरण ग्रंथ आहेत आणि अगदी पामरापासून मुक्त होण्यापर्यंत त्याच्या ज्या प्रक्रिया आहेत क्रमाने सांगितलेल्या आहेत तशा प्रक्रिया भक्ती करणारा हा मुक्त कसा होतो असं सांगणारा असा स्पष्ट प्रकरण ग्रंथ नाही आहे. वारकरी संप्रदायाचा असा आहे, आचार भक्तीचा करायचा आणि विचार वेदांताचा करायचा. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकवलं जातात विचारसागर पंचदशी ग्रंथ आणि प्रत्यक्ष पंढरपूरची वारी केली जाते. तर यांचा समन्वय हे जर श्लोक नसते तर घालताच आला नसता. या श्लोकाने एवढं मोठं काम केलेलं आहे की भक्ती करणारा
मुक्त कसा होतो, त्याला मोक्ष कसा प्राप्त होतो, याचा समन्वय लावणारे हे ग्रंथ आहेत. भक्तीचे जे आचार्य आहे त्यांचा असा सिद्धांत आहे की भक्ती वाचून मोक्ष मिळत नाही. ज्ञानाचे जे आचार्य आहेत त्यांचा सिद्धांत असा आहे की ज्ञाना वाचून मोक्ष मिळत नाही. ज्ञाना वाचून मोक्ष मिळत नाही याला वेदाची प्रमाणे धृते ज्ञानान्न मुक्ती ज्ञाने वाचून एके विचार कर जितो के. भक्तीचे शास्त्रकार भक्तीचे आचार्य सांगतात, तुकोबाराय सांगतात, तैसे जाणा ब्रह्मज्ञान बा पुढे ते भक्तिविन. भक्तिविना उत्पन्न असलेलं ब्रह्मज्ञान मोक्ष नाही प्राप्त करून देऊ शकत. अरे मोक्ष भक्तिविना मिळत नाही हा पुढचा प्रश्न आहे. भक्तीनेच मोक्ष कसा मिळतो हाच प्रश्न महत्त्वाचा आहे. भक्तीने मोक्ष मिळेल कसा असा ज्या वेळेला तर्काने प्रश्न केला जातो त्याचं उत्तर भगवंतांनी या 2 श्लोकामध्ये दिलेलं आहे. म्हणून हे श्लोक अत्यंत महत्त्वाचे आहेत. भक्ती करणाऱ्याच्या दृष्टीनं, वारकरी संप्रदायाचा आचार करणाऱ्याच्या दृष्टीनं हे अति महत्त्वाचे श्लोक आहेत. भगवान सांगतात, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तम येन मामुपयांति ते. तर प्रीतिपूर्वकं भजतां सततयुक्तानां तेषां, अत्यंत प्रेमाने माझी उपासना करणारे, माझ्या चिंतनामध्ये सतत युक्त असणारे असे जे साधक आहेत, भक्त आहेत, वारकरी आहेत, वैष्णव आहेत, त्यांना आत्मप्राप्ती स्वरूप साक्षात्कारात्मक अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान मी देतो. मी म्हणून भक्ती करणाऱ्याला विचार करण्याची गरज नाही ज्ञान प्राप्त करण्याकरता. विचार करणारा आणि भक्ती करावी लागते, मग ते गुरुची तरी करावी लागते. आमचा असा सिद्धांत आहे की भक्तीशिवाय ज्ञान प्राप्तच नाही होत. आमचा म्हणजे वैष्णवांचा, वारकरी संप्रदायाचा. त्याला भक्ती करावीच लागेल. तुम्ही देवाची नाही भक्ती करत, गुरुची करत असेल. कारण वारकरी संप्रदायामध्ये गुरु आणि देव म्हणजेच संत आणि देव यांच्यात काय नाही, भेदच नाही आहे. देवाची या लोकामध्ये जी प्रत्यक्ष रूप आहेत ते 2 प्रकारचे आहेत. एक मूर्तीच्या स्वरूपामध्ये जड रूप आहे आणि संताच्या रूपामध्ये चेतन स्वरूप आहे. तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा, सज्जनी देव तीर्थी धोंडा पाणी आणि सज्जनी रोकडा. संत हे चालते बोलते काय असतात, देव असतात. आणि जे संत असतात त्यांनाच श्रीगुरु होण्याचा काय असतो, अधिकार आहे. जे संत झालेले नाही ते सद्गुरूच्या पदाला लायक नाहीत. ब्रह्मनिष्ठ म्हणजे संत. म्हणून संताची सेवा केली तरी तीही भक्तीच आहे. भक्तीची 3 अंग असतात. तसं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे की घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरणसेवा, हरिनाम कीर्तन, संताचे पूजन. हरिनाम कीर्तन हे एक तिचं अंग आहे आणि संतांची सेवा हे दुसरं अंग आहे. म्हणून सद्गुरूची सेवा ही संतांची सेवा आहे आणि संतांची सेवा हे भक्तीचं एक अंग आहे. संतांची सेवा केली तरी त्यांनी भक्ती केलेली आहे, मग त्याला मुक्ती मिळायला काही अडचण नाही. पण संतांची सेवा करत नसेल, ईश्वराची सेवा करत नसेल तर त्याने मोक्षाची अपेक्षाही करायचं काही कारण नाही आहे. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना विन्मुख चरणा संतांच्या. तेव्हा भक्ती केल्यानंतर, ईश्वराची सेवा केल्यानंतर तो मुक्त कसा होतो, तर याची उपपत्ती, याचा समन्वय भगवंताने या ठिकाणी लावलेला आहे. भगवान सांगतात की जे पदवीचे निपोषके ते माते यथा सुखे पावती. जी स्थिती प्राप्त झाल्यानंतर, जी स्थिती प्रगाढ झाल्यानंतर, सशक्त झाल्यानंतर, पुष्ट झाल्यानंतर ते भक्त सहज रीतीनं यथासुखे अगदी आनंदानं हसत खेळत मला प्राप्त होतात. अशा प्रकारचं जे पद आहे, अशी जी स्थिती आहे, तर त्या स्थितीचं विशेष रूपाने पालन करणं, ती स्थिती अधिक मजबूत करणं हे मला आवडतं. या ओवीचा अर्थ आहे. तर जिये पदवीचे निपोषके ते माते यथासुखे पावती.
हे पाळती मज विषखे करून आवडे, पैगा भक्ताशी माझे कोड, मज तयाची अनन्य गतीची चाड. का जे प्रेमाळाचे साकड आमुच्या घरी. त्याचं कारण हे आहे. काय कारण आहे? का तुझे त्यांचं ती पदस्थिती पुष्ट करतो? त्याचं कारण भगवान सांगतात की भक्ताशी माझे कोड, मज तयाचे अनन्य गतीची चाड. का जे आमुचे घरी प्रेमळाचे साकड. त्याचं कारण हे आहे की त्यांना माझ्याविषयीची आवड आहे. भक्तांना माझी काय असते? आवड असते. नव्हे, ज्यांना माझ्याविषयीची आवड असते त्यांनाच भक्त म्हटलं जातं. उगं फट्टे ओढले आणि पांढरे कपडे घातले म्हणजे कोणी भक्त नाही होत. ज्याला अंतःकरणातून देव आवडतो, वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. तेव्हा देव आवडतो. तुझी अनवाही ना गा बहु आवडशी जीवापासून, या जीवीची या जीवा प्रेमभावाच्या भावा तुझं वाचोनी केशवा आणून आवडे. देव आवडतो तो भक्त आहे, म्हणजेच त्यांना माझ्याविषयीची आवड आहे. आणि मला त्यांच्या अनन्य गतीची इच्छा आहे. परमात्मा भक्ताकडून कशाची अपेक्षा करतो? मंदिर बांधण्याची अपेक्षा नाही करत. परमात्मा भक्ताकडून कशाची अपेक्षा करतो? तर परमात्मा भक्ताकडून अनन्यतेची अपेक्षा करतो. अनन्यतेची. नुसती भक्ती करणं भगवंताला प्रसन्न करण्याला पुरत नाही. भक्ती अनन्य असावी लागते. गीतेमध्ये जिथं जिथं भक्ती शब्द आलेला आहे तिथं तिथं त्याला अनन्य विशेषण आलेलं आहे. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विदोर्जुन तेषा योगक्षेमं मोहाम्यहम अनन्याश्चिंतयन्तो मां मयि चानन्य योगेन. म्हणजे हे अनन्य अनन्य जिथं तिथं विशेषण वापरून आपल्याला जसा ढेकण बाहेर फेकून द्यावा तसं भक्ताच्या रेंजेतून सरळ बाहेर टाकलेलं आहे. भक्त हा अनन्यच असावा लागतो. अनन्य शब्दाचा अर्थ त्याच्या चिंतनाचा विषय दुसरा नको आहे. साक्षात वा परंपरेनं त्याचं चिंतन भगवंताशी संबद्ध असणं. अन्याश्रयाणाम त्यागो इति अनन्यता. तेव्हा मला त्याची अनन्य गतीची चाड आहे. अर्थात मी त्याच्याकडे काय पाहतो? तो अनन्य आहे की नाही हे पाहतो. त्याला मी आवडतो, मला त्याच्या अनन्य गतीची इच्छा आहे. आणि अशी अनन्य गती, अनन्य होत्साता जर एखादा भक्त असेल, अर्थात अनन्यता येण्याकरता प्रेम लागतं. ज्याच्याविषयी प्रेम असतं त्याचं चिंतन अनन्य होतं. ज्याला पैशाविषयीचं प्रेम असतं तो कीर्तनात जरी बसला तरी चिंतन कशात चालू असतं? असं नोट दिसतात हजाराच्या, असं मोजीत असतं. ज्याला मुलाविषयीचं प्रेम आहे त्याच्या पुढं मुलगाच दिसत असतो. ज्याला पत्नीविषयीचं प्रेम आहे त्याच्या पुढं काय दिसत असते? पत्नी. प्रेम हे चिंतनाला अत्यंत महत्त्वाचं साधन आहे, घटक आहे. ज्याच्याविषयी प्रेम आहे त्याचं चिंतन घडतं. तुम्ही मडं कुठं आणून ठेवलेलं आहे काही महत्त्व नाही आहे. म्हणून तुकोबारांनी म्हटलेलं आहे, देह असो माझा भलतीये ठाई पण चित्त तुझे पायी असू दे. चित्त म्हणजे चिंतन. चित्त भगवंताच्या पायावर असणे या शब्दाचा अर्थ काय आहे? भगवंताचं चिंतन करणं, चिंतन. तेव्हा अनन्य चिंतन. चिंतन नुसतं चिंतन नाही, अनन्य चिंतन. विचित्र आहे देव बी. त्याला नुसतं चिंतन पुण्य होईल, पुण्य होतं, पण देव अंगीकार करण्याकरता नुसतं चिंतन नाही पुरं पडत. अनन्य चिंतन असावं लागतं, अनन्य. म्हणून दंडकारण्यामध्ये खूप आश्रम होते, फार आश्रम होते. त्याच्यामध्ये काही महामंडलेश्वर होते, काही नुसते मंडलेश्वर होते, काही महंत होते, काहीच्या दाड्या अशा जमिनीला लागायला लागलेल्या होत्या, काहीचे बुचडे असे लांबून 3 कोसावून दिसत होते. एवढे मोठे मोठे महात्मे होते. पण भगवान गेले कोणाच्या घरी? शबरी मातेकडे गेले. का? अनन्य गतीची चाड. देवाला बाकीचं काही माहिती नाही. हा किती शिकलेला आहे, याला स्वरात गाता येतं की नाही, याच्या मागं समाज किती आहे, देवाला काही घेणं नाही आहे. देव पाहतो हा माझ्याशी अनन्य आहे का, संपलं का.
हा माझ्याशी अनन्य आहे का? आम्ही भावाचे पाहुणे भलते या देवसोयरा 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 दिनाचा. तेव्हा भगवान स्पष्ट सांगतात मला त्याच्या अनन्य गतीचे महत्त्व आहे. बाकीचं त्याच्याकडे काही नसलं मी त्याचा अंगीकार करतो, आणि सगळं असलं ना अनन्य गती नसली आपला काही संबंध नाही आहे. ते सत्कर्म होईल, पुण्य होईल, काय व्हायचं असेल ते बाकीचं होईल, परमात्मा नाही त्याचा अंगीकार करेल. तेव्हा जसं आवड असेल तर तो भक्त होतो, तसा अनन्य असेल तर देव त्याचा काय करतो? अंगीकार अशा प्रकारचा करतो. पण असं का बरं देवा तुझं? तो मग देव म्हणते काय करता मग? आमच्याकडे अशा प्रकारचा अनन्य प्रेम करणाराचा दुष्काळ आहे. ज्याच्याकडे जे नाही त्याला ते विशेष वाटतं. विशेष वस्तूचं विशेष वाटतं असं नाही, ज्याच्याकडे जे नाही त्याला ते विशेष वाटतं. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल, खासच ज्यांना मुलं नाही ना, तर एखादी व्यालेली कुत्री पाहिली तर त्याला किती काही भाग्यवान वाटते. हसण्याकरता नाही सांगत. ज्याच्याकडे ज्याचा दुष्काळ आहे त्याला ते काय वाटतं? विशेष. देवाकडं बाकीचं सगळं आहे, त्याच्याकडे काय नाही. त्याच्यावर प्रेम करणारे नाही, सगळं त्याने उत्पन्न केलं आणि हे सगळे आमटे दुसऱ्यावरच प्रेम करायला लागले, त्याच्याकडे कोणीच पाहायला गेलं, त्याच्यामुळे विचारायला त्याचा दुष्काळ आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात काय जे प्रेमळाची साखर आमची आहे घरी, आमच्या घरी या प्रेमळ व्यक्तीचं संकट आहे, दुष्काळ आहे. पाये पाय स्वर्ग मोक्ष उपायले, दोन्ही मार्ग तयाचे आवाहने केले, आम्ही अंगई शेखी वेचले लक्ष्मीची. बघ बघ अर्जुना बघ, आता आमची उपासना करणारे आहे दुसरे, वेगवेगळ्या मार्गाने उपासना करता येतात. यज्ञाच्या द्वारा सुद्धा उपासना कोणाची केली जाते? माझीच केली जाते. कारण अहमी सर्व यज्ञानाम भुक्ताच प्रभुरेवच. वेदांताचा विचार करणारे हेही पर्यायाने कोणाची उपासना करतात? अहम ब्रह्मास्मी. मग ब्रह्म कोण आहे? मीच आहे ना. म्हणून विचाराने साधना करणारे हेही माझीच उपासना करतात. स्वाहा म्हणणारे हे इंद्राय स्वाहा म्हणणारे, कारण इंद्र तरी कोण आहे? मीच आहे, तेही माझीच उपासना करतात. एखादा वखर हाणीत असला, एखादा नोकरी करत असला, एखादा राजकारण करत असला, तरी तीही उपासना कोणाची आहे? माझीच उपासना आहे. कारण मी विश्वात्मक आहे आणि विश्वाकरता या सगळ्या गोष्टीची काय आहे? आवश्यकता आहे, गरज आहे. त्याही रूपाने ते माझीच उपासना करतात. आणि मग जे माझी उपासना करतात त्यांना फल तर मला द्यावंच लागतं. भगवान सांगतात त्याच्याकरता मी स्वर्गाचा रस्ता आणि मोक्षाचा रस्ता मोकळा करून दिला. स्वर्ग मोक्ष उपायले, दोन्ही मार्ग तयाचे आवाहने केले, विस्तार केला त्यांचा, सगळे मोकळे करून दिले. चला स्वर्गाकरता जे माझी उपासना करतात जाओ. त्रैविद्यामाम सोमपाप पोतपापा होऊन गेलेला श्लोक. मष्टंती दिव्यान दिवे देव भोगान. आम्ही अंगही शेखी वेचिले, जे मोक्ष करता प्रयत्न करतात त्यांना मोक्षाचा रस्ता मोकळा करून दिला. इतकंच नाही अर्जुना, आम्ही आमचं शरीर सुद्धा लक्ष्मीला देऊन टाकलं. भगवंताच्या सगुण शरीररूपी सोसायटीची चेअरमन कोण आहे? लक्ष्मी माता आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात पाय लक्ष्मीची हाती. त्यामुळं देवाला बोलवायचं असेल तर अगोदर तिचा अर्ज करावा लागतो. त्यांची सही झाल्याशिवाय हे महाशय येऊ देत. असे बरेच लोक आहेत की त्यांचे पाय लक्ष्मीच्या ताब्यात असतात. तेव्हा पाय लक्ष्मीची हाती. आम्ही अंगई शेखी वेचले लक्ष्मी अशी परी आपण पेविनची एक, ते तैसेचे सुख साजूक सप्रेमळा लागी देख ठेविले जतन. पण अर्जुना आमच्या शरीराहूनही वेगळं असं साजूक अशा प्रकारचं एक सुख आहे, ते आम्ही स्वर्गात जाणाऱ्याला बी दिलं नाही आणि मुक्त होणाऱ्यालाही दिलं नाही. आई असते पा, मुलीचं लग्न झालेलं असतं, मुलगी सासरी गेलेली असते. पूर्वीचा काल आहे, म्हैस एखादी वेलेली असेल, गाय वेलेली असेल, दूध निघतं, मग चहा करताही दूध वापरलं जातं, मुलांना खाण्याकरताही दूध दिलं जातं, त्याचं दही दुसऱ्याला जाते. पण ती आई खूप हुशार असते. दूध निघालं की पहिल्यांदा तापवणार आणि तापवलं की त्याच्यावरची साय काढून ठेवणार, त्याच्यामध्ये विरजण टाकणार आणि त्याचं काय करणार? तूप करणार. ते तसंच बाजूला ठेवणार. मग एखाद्या वेळेस सण आला, पुरणपोळी वगैरे केली तर तूप लागतंय. अरे तूप नाही हो, तूप कुठं
दूध पोरं ठेवीतच नाही तर तूप होईल कसं काय? नवऱ्याला नाही सांगत खोटं बोलती, आणि त्याला दुसरं विकत आणायला होते, पैसे नाही, डालडा आणा. पण ते तूप तसंच अशा प्रकारचं ठेवते. कोणाकरता? तिची मुलगी येणार असते. कशाकरता काही सांगायची गरज नाहीये. ते तैसेचे सुख साजूक, एक आगळं वेगळं प्रेम तिचं अंतःकरणामध्ये असतं. तसं भगवान म्हणतात, विचार करून अहम 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 ब्रह्मास्मी करणाऱ्याला मोक्ष देऊन टाकला, स्वाहा 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 करणाऱ्याला स्वर्ग देऊन टाकला. लक्ष्मीला आम्ही आमचं शरीर दिलं, पण या तिघातही जे बसत नाही असं साजूक अशा प्रकारचं जे सुख आहे त्याला प्रेम सुख असं म्हणतात. ते त्याच्या वंशाला गेल्यानंतरच समजतं डॉक्टर महाराज, दुसऱ्याला नाही समजत. भक्ती प्रेम सुख नेणारे अनेका पंडिता वाचका ज्ञानी असी, ते तसंच अशा प्रकारचं आम्ही ठेवलं. कशा करता? परी आपण पेविन झेक ते तैसेचे सुख साजूक, सब प्रेमला लागी देक ठेविले जतन. आमच्यावरच ज्यांचं प्रेम आहे, कारण ते स्वर्गही नको म्हणतात आणि ते मोक्षही न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग दे सदा, देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती हेचे सुख आगळे. नाही आम्हाला सध्या मुक्त व्हायचं, स्वर्गालाही जायचं नाही, नको वैकुंठीचा वास. वैकुंठाचं नाव सुद्धा नको, जुनाट खोपडी किती दिवसाची वास येतो घाणतीचा, नाही लागत वास. हा ठायवरी किरीटी. आम्ही प्रेमळ घेऊ आपण यासाठी. या बोली बोलाव्या गोष्टी तैसे नव्हती. अर्जुना, आम्ही प्रेमळ आपल्यासाठी घेऊ हा ठायवर आहे. तो प्रेमी भक्त मला इतका आवडतो, तुला शेवट त्याची मर्यादा सांगतो. किती आवडतो? त्याला आम्ही स्वतःला विकून त्याला घेतो. आपण यासाठी घेऊ म्हणजे साठलोट करतो. त्याच्या मोबदल्यात आम्ही स्वतःचं सर्वस्व देऊन टाकतो. आता खरं म्हणजे अर्जुना, ह्या बोलून सांगण्याच्या, बोलून समजण्याच्या गोष्टी नाही आहेत. बोली बोलाव्या या गोष्टी तैसिया नव्हती. तेषामेव अनुकंपार्थ मोहमद ज्ञानजंतम नाश्याम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. तेषाम एव अनुकंपार्थम अहम भास्वता ज्ञानदीपेन आत्मभावस्थः अज्ञानजं तमः नाशयामि. मी त्यांच्यावर उपकार करण्याकरता, त्यांच्यावर अनुग्रह करण्याकरता, उपकार नाही अनुग्रह करण्याकरता भास्वता ज्ञानदीपेन, प्रज्वलित अशा प्रकारच्या ज्ञानरूपी प्रकाशाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित असलेल्या अज्ञानापासून निर्माण झालेला हा जो मोहादिकाचा अंधकार आहे, तो अंधकार त्याचा काय करतो? नष्ट करतो. नष्ट. हा श्लोक अति महत्त्वाचा आहे. भक्ती करणाऱ्याच्या दृष्टीनं हा श्लोक अत्यंत काय आहे? महत्त्वाचा अशा प्रकारचा आहे. तर मनोनी मज आत्मयाचा भाव जी जी अवया केला ठाव, एकमेवाचो निवाव एर मानिले. म्हणून मज आत्मयाचा भाव जी जियावया ठाव केला. आत्मस्वरूप जो मी, ज्ञानोबरांचं शब्दरचना आहे. विटेवरचा मी असं नाही म्हणत, गरुड वाहन मी असं नाही म्हणत, वैकुंठाधिपती द्वारकाधीश मी असं नाही म्हणत. मग आत्मयाचा भाव मज म्हणजे आत्मस्वरूप असणारा मी, अर्थात माझी भक्ती करणारानी हे केव्हाच ओळखलेलं असतं की आपण ज्याची भक्ती करतोय ते आपलं स्वरूप आहे. भक्ती करणाराने हे केव्हाच ओळखलेलं असतं की विठेवर उभा असणारा, कमरेवर हात ठेवलेला, ज्याची आपण पूजा करतो, प्रदक्षिणा करतो, कान धरून उड्या मारतो, हळूहळू थोबडीत मारून घेतो. लय मोठे नाही मारित माणसं. तर तो परमात्मा दुसरा तिसरा कोणी नसून कोण आहे? आपला आत्मा आहे, स्वरूप आहे. आत्मयाचा भाव आणि त्याच्यावरची आस्था, त्याच्यावरचं प्रेम, त्याच्याविषयी असणारा भाव, हाच
ज्यांनी आपल्या जगण्याचा आधार केलेला आहे. जगतात कशा करता? देवावर प्रेम करण्याकरता. सर्वसामान्याला विचारलं का रे तू कशा करता जगतो? मरण येत नाही म्हणून. काही मरण येत नाही म्हणून जगतात, काही खाण्याकरता जगतात, काही बांधण्याकरता जगतात, काही कोणा कशा करता जगतात. भक्त जे जगत असतात ते देवाची सेवा करण्याकरता, देवावर प्रेम करण्याकरता. त्यांनी जगण्याचा आधार देवावरचं प्रेम केलेलं आहे. जीही मज आत्मयाचा भाव जीही जी आवया ठाव केला, एक मी वाचोनी येर वाव मानिले. आणि म्हणून त्यांच्या दृष्टीनं सर्वश्रेष्ठ परम मी असतो. मला सोडून बाकीच्या सगळ्यालाच त्यांनी खोटं मानलेलं आहे. रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर, म्हणून आवडती पाय घेतो आलाय बलाय. तुकोबारांना विचारलं, म्हटले तुम्हाला देव का आवडतो हो? तुकोबारे सांगतात तो आवडण्यासारखं आहे म्हणून आवडतो. काय आहे त्याच्यामध्ये आवडण्यासारखं? खरा आहे तो काय आहे? खरा आहे. एवढे दुसरे बाकीचे आवडण्याचे पदार्थ आहेत कितीतरी, खरे नाही ते. रज्जू सर्पाकार आहे, सगळे खोटे आहेत. जे देवावर प्रेम करतात त्यांच्या दृष्टीनं बाकीचं सगळं व्यर्थ आहे, निरर्थक अशा प्रकारचं आहे. आणि शास्त्र सिद्धांतही तसाच आहे. करिशी देवाविनास अवघी होईल निरास, तृष्णा वाढविशी बहुवस कधी कधी सुखास न पवसी. महाराज किमान साधक मंडळीने तरी हे प्रमाण आहे ना असं अंतःकरणामध्ये कोरून ठेवावं. देवाशिवाय बाकीची आशा केली, देवाकरता बाकीची आशा तर करावीच लागते. देवाशिवाय जर बाकीची आशा केली तर मग मात्र निराशा पदरात पडणार. आणि तृष्णा वाढविशी बहुवस, इतराकडे आस ठेवून जर तृष्णा वाढवली तर मरेपर्यंत नाही, मेल्यावरही कधीच सुखाला प्राप्त नाही होणार, कधी सुखास. म्हणून मी वाचोनी येर वाव मानिले. एक मी सोडला तर बाकीचं सगळं व्यर्थ मानलेलं आहे. अनेक न लगे माईक पदार्थ तया तत्वज्ञान चौकटा देवी पोतासाचे सुभटा, मग मीची होऊन देवटा पुढा पुढा चाले. आणि मग अशा प्रकारे ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं, प्रेमपूर्वक भक्ती केलेली आहे, त्या भक्तीने ज्याच्या अंतःकरणातली सगळी झळमट, सगळी घाण, सगळे विकार सगळे नष्ट झालेले आहेत आणि अत्यंत शुद्ध ज्याचं अंतःकरण झालेलं आहे, चोखट जयाचे चोखटे मानसी मी होणे असे क्षत्र संन्यासी. चोखट झालेलं आहे. अशा त्या चोखट म्हणजे शुद्ध भक्ता करता काय करतो मी तर सुभटा अर्जुना, तत्वज्ञान पोतासाची दिवी. तत्वज्ञान रूपी कापराचा दिवा अर्थात मशाल, म्हणजे तत्वज्ञानाची मशाल करतो मी. पेटती अशा प्रकारची तत्वज्ञानाची मशाल घेऊन मीच होऊन देवटा पुढा पुढा चाले. आणि तो मशाल घेणारा आहे मीच होतो, दुसऱ्याच्या हातात नाही देत. दुसऱ्याच्या हातात देत. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की तत्वज्ञान देणारे जे गुरु असतात तेही साक्षात कोण असतात? भगवान परमात्मा. काही भक्तांना भगवान भगवान म्हणून समोर जातो, काही भक्तांच्या भगवान गुरुच्या रूपाने समोर जातो, एवढाच फरक आहे. तुकोबार यांच्याकडे जाताना भगवान यांच्या रूपाने गेले, कोणाच्या? बाबाजी चैतन्याच्या. नामदेवरायाकडे जाताना चोखोबाच्या रूपाने गेले. काहींना स्वतः भगवान, अर्जुनाकडे उद्धवाकडे जाताना स्वतः भगवान या रूपाने गेले. अर्थात ज्ञान देणारा हा परमात्माच असतो. ज्ञान देणारा कोण आहे? परमात्मा आहे. कारण मीच होऊन दिवटा. दिवटा कोणता दिवटा आहे हातामध्ये? तत्वज्ञानाचा दिवटा आहे. आणि मग तत्वज्ञानाचा प्रकाश देणारे त्यांनाच काय म्हटलं जातं? गुरु अशा प्रकारचं म्हणतात. मंत्रतंत्र उपदेशी ते घरोघरी गुरु आहे ते आहे ते. तरी जो मिळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरू म्हणे. मीच चालतो पुढं. आणि मग काय करतो? दिवटा होणे पुढा पुढा चाले. तय अज्ञानाची राती माझी तमाची मिळणी दाटती, ते नाशुनी घाली परवती तया करी नित्योदय. अज्ञानाची राती माझी, तमाची
दाटती मिळणी. अज्ञानाच्या रात्रीमध्ये अज्ञान, मी कोण आहे हे समजणं, न समजणं, मी कोण आहे हे न समजणं, हेच काय आहे? अज्ञान आहे. आणि रात्र आहे ती, कारण रात्रीमध्ये अंधार असतो, अंधारात काही दिसत नाही, त्या अवस्थेमध्ये काही दिसत नाही, जगत कसं आहे हे दिसत नाही, आपलं काय स्वरूप आहे हे कळत नाही, आणि परमात्म्याचं काय स्वरूप आहे हेही कळत नाही. अशा त्या रात्रीमध्ये तमाची मिळणी दाटती, आणि मग अनेक अंधकार एकत्र येतात. नुसतं एकटाच नाही अंधकार, अमावस्या असल्यामुळं अंधकार आहे, पुन्हा आभाळ आल्यामुळं अंधकार आहे, पुन्हा लाईट गेल्यामुळं अंधकार आहे, पुन्हा कधीमध्ये वीज चमकल्यानंतरचा अंधकार तर अतिशय भयान असतो. तसे अनेक अज्ञान एकत्र येणं, आणि त्याच्यामुळं ते अज्ञान आणखीन काय होणं? गडद अशा प्रकारचं होणं. काही काही माणसाचं जर दुर्दैव उदयाला आलं तर अनेक अनेक प्रतिकूल घटक काय होतात? एकत्र येतात. करता धरता मुलगाच वारतो, त्याच्यात कुठली तरी पहिली केस त्याच्या विरोधात उफाळून येते. काही नसलं केव्हा केलेले असतात घोटाळे ते महाराज, कधी उदयाला येतात काही सांगता येत नाही. माणसाचं दुर्दैव ज्या वेळेला भोगायला येतं, प्रारब्धातलं पाप, त्यावेळेला केव्हाचही कधी अशा प्रकारचं उद्भवतं. आणि मग ते सगळे एकत्र आले म्हणजे तो जसं अत्यंत परेशान होतो, तसं हे पहिल्यांदा स्वस्वरूपाविषयीचं अज्ञानाची रात्र आहेच, त्याच्यामध्ये जगताविषयीचं अज्ञान येऊन मिळतं. मला सुखाचं नेमकं स्वरूप काय आहे याचं अज्ञान येऊन मिळतं, सुखाचं साधन काय आहे याचं अज्ञान येऊन मिळतो. असे कितीतरी अज्ञान एकत्र येतात, आणि ते रात्र अत्यंत भयावह अशी काळोखी बनते. ते नाशोनी घाली परवती तया करी नित्य. आणि म्हणून अशा रात्रीमध्ये मी तत्वज्ञानाची मशाल घेऊन येतो, आणि त्या प्रकाशाने ती सगळी तम एकत्र आलेले अंधकार सगळा नष्ट होतो. पण काय थोडंसं मशाल आहे. आता व्यवहारामध्ये मशालीला प्रकाशही असतो, प्रकाशाने दिसतंही, पण तो प्रकाश काय असतो? मर्यादित असतो. मशालीने सगळा अंधकार नष्ट नाही होत. अंधकार संश मांडलेला आहे, संकोच विकासवान अज्ञान मांडलेलं आहे. ते तेवढ्या पुरतं अज्ञान बाजूला राहतं, बाजूला सरकतं, बाकीचं अज्ञान तसंच राहतं. पण ही मशाल अशी नाही आहे. या तत्वज्ञानाच्या मशालीने आतला आणि बाहेरचा सगळाच अंधकार काय होतो? दूर होऊन जातो. नसुनी घाली परवती तया करी नित्य दे. तो अज्ञानरूपी अंधकार नष्ट करून त्याला ज्ञानाचा नित्य उदय अशा प्रकारचा करून देतो. ऐसे प्रेमळाचे ने प्रियोत्तमे बोलिले जेत पुरुषोत्तमे देत अर्जुन मनोधर्मी नेवलं म्हणत असे. असं प्रेमळ भक्ताला अत्यंत प्रिय असणारा जो परमात्मा, तो ज्या वेळेला असं बोलला त्यावेळेला अर्जुन म्हटला की बस बस, आपलं मन आता काय झालं? शांत अशा प्रकारे झालेलं आहे. आता कसलीच मनामध्ये हळहळ राहिली नाही. हा हो जी अवतारा भला खेर फेडला संसारा, झालो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू. आणि लगेच त्यांनी आपली प्रतिक्रिया भगवंताच्या समोर व्यक्त केलेली आहे. महाराज इकडे लक्ष द्या, ऐका, झोपा नका घेऊ. भला केर फेडेला संसार, अर्जुन म्हणत होता देवाला, तुम्ही चांगला अशा प्रकारचा संसाराचा केर काय केला? मनातला फेडून टाकला. म्हणजे संसाराची जी भीती होती, संसार शब्दाचा अर्थ जन्म मरण, की आपण या जन्म मरणाच्या चक्रातून पलीकडे जाऊ की नाही. संसार हा भिण्यासारखाच आहे. संसाराला कोण भीत नाही? एकतर जे निस्सुग आहेत ते भीत नाहीत, किंवा जे मूर्ख आहे ज्याला कळतच नाही काही ते घाबरत नाहीत. नाहीतर किंबहुना भवा बिहाया, भवा बिहाया, भव हा भिण्यासारखा आहेच. कोण शहाणा विचारे मनुष्य त्याला घाबरणार नाही. भयान अशा प्रकारची संकट त्याच्यामध्ये आहेत. पण आज तुमच्या या शब्दामुळं, तुमच्या या वाक्यामुळं माझ्या या संसाराविषयीची भीती तुम्ही दूर केलेली आहे. बरा खेळ भेळ संसारा, झालो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू. प्रभू आता मी जननीचं जठर, हाच कोणी लाक्षाग्रह आहे, त्या लाक्षाग्रहातून आम्ही काय झालो? वेगळा अशा प्रकार झालो. जी जन्मले पण आपुले ह्या जिभे डोळा देखील जीवित हातात चढले आवडे तैसे. महाराज जन्मल्याचं सार्थक
आज झालेला आहे, किंवा पारमार्थिक जन्म झालेला मी आज माझ्या डोळ्याने पाहतोय. आतापर्यंत अर्थात भगवंताच्या या वाक्याने अंतकरणातल्या अर्जुनाचा मोहाचा पडदा दूर झालेला आहे. आपलं वास्तव स्वरूप त्याला कळल्यासारखं झालेलं आहे. आणि मग वास्तव स्वरूप ज्या वेळेला कळतं त्यावेळेला आपोआपच जन्ममरणाची भीती दूर होते. कारण आत्मा जन्मतही नाही आणि मरतही नाही. न जायते म्रियते वा कदाचिन. मरणारं शरीर आहे, उत्पन्न होणारं शरीर आहे. त्या शरीराला आपण आपलं स्वरूप मानलेलं आहे, म्हणून शरीराच्या उत्पत्तीबरोबर मी जन्मायला आलो, मेलो. शरीराचा नाश होत असेल तर मेलो, अशा प्रकारचं म्हणतोय. ज्या वेळेला भगवंतासारखा गुरु भेटतो आणि तो ज्ञान देतो की तू शरीर नाही आहेस, त्यावेळेला शरीराकार झालेली वृत्ती लगेच शरीरापासून निघून सच्चिदानंद स्वरूप आत्मस्वरूपावर स्थिर होते. त्यावेळेला जन्माचा आणि मरणाचा प्रश्नच राहत नाही. म्हणून आणि जन्ममरणातून उत्तीर्ण होणं हेच जीवनाचं काय आहे, साफल्य आहे. म्हणून जीवित हातात चढले. जन्माला येण्याचं सार्थक झालं, सफल जीवन झालं. झाला सफल व्यापार, त्याची सरली येरझार झाला सफल व्यापार. अशा प्रकारचं मला वाटतंय. आज आयुष्य उजीवन झाली, माझ्या दैवादशा उजळली. जे वाक्य कृपा लाधली दैविकेनी मुखे, आज आयुष्य उजवण झाले. आयुष्याचं म्हणजे जगणं हे काय झालेलं आहे, सफल अशा प्रकार झालेला आहे. माझ्या दैवादशा उजळली. मी जे मागे पुण्य केलं तर त्या पुण्याची दशा उदयाला आलेली आहे. अर्थात ते फल देण्याकरता सन्मुख झालेलं आहे, अनुकूल झालेलं आहे. का? त्याच्यामुळं वाक्यकृपा लाधली दैविकेने मुखी. देवाच्या मुखातून वाक्याच्या द्वारा मला नुसतं वाक्य मिळालं नाही, वाक्याबरोबर काय प्राप्त झाले, कृपा अशा प्रकारचे संपादन झाले, प्राप्त झालेले आहे. आता येणे वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे, म्हणून देख तसे साचोकारे स्वरूप तुझे. या वचनरूपी तेजामुळं माझ्या अंतःकरणातल्या आतलं हे आणि बाहेरचे, अर्थात आत मी कोण आहे याविषयीचा अंधकार आणि बाहेर परमात्मा काय आहे, जगत काय आहे याविषयीचं अज्ञान, हे दोन्ही काय झालेलं आहे, संपलेलं आहे, नष्ट झालेलं आहे. म्हणून देखत असे. म्हणून आता तुझं वास्तव स्वरूप मी पाहतोय. तुझं जे वास्तव स्वरूप आहे ते मला दिसू लागलेलं आहे. अर्जुन उवाच. अर्जुन म्हटलेला आहे, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेव मजम विभुम भवान परम ब्रह्म परम धाम परम पवित्रम पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम. देवा, आपण सर्वश्रेष्ठ ब्रह्म आहात, सर्वश्रेष्ठ ठिकाण आहात, अत्यंत पवित्र आहात, पुरुष आहात, शाश्वत सनातन आहात, दिव्य अलौकिक आहात, सगळ्या देवांचे आदिदेव आहात, न जन्मणारे आणि व्यापक आहात. तरी होशी गा तू परब्रह्म, जे या महाभूता विसवते धाम, पवित्र तो परम जगन्नाथा. तरी तर तू होशी, तू आहेस. होशी म्हणजे तू आहेस. कोण आहेस? मग आहे ना, मी तर आहे ना. नाही, लोक काही म्हणतात तुला शून्यम शून्यम, म्हणून म्हणलं तू होशी. तू सत्स्वरूप अशा प्रकारचं आहे. कसा आहेस? परब्रह्म आहेस. ब्रह्म अक्षर, अक्षरम ब्रह्म परमम. अक्षर, अक्षर शब्दाचा अर्थ आहे ज्ञानोबाऱ्याने असा केलेला आहे की विज्ञानाची एक होळे हलविलेही नगळे ते परब्रह्म, म्हणजे जे गळत नाही, कोंदून भरलेलं आहे, त्याला काय म्हणतात? परब्रह्म. कारण पुढं विभूम व्यापक आलेलं आहे, म्हणून इथं ब्रह्म शब्दाचा अर्थ व्यापक करण्यापेक्षा अक्षर केला तर आणखीन चांगला आहे. तेव्हा तू परब्रह्म आहेस. या महाभूता विसवते धाम. ही सगळी महाभूतं, पृथ्वी आप तेज वायू आकाश, तर ही सगळी ज्या ठिकाणी काय घेतात, विश्रांती घेतात. म्हणजे यांना विश्रांतीला पुरेल एवढं तुझं स्वरूप मोठं आहे. महाराज, आकाशाला जर झोपायचं म्हटलं तर त्याला झोपण्याकरताच तेवढीच खोली बांधावं लागेल का नाही? माणूस 6x6चा असला तरी 10x10ची तरी किमान खोली असते. 6x6चा नसतो माणूस, 1.5x6चा. लय माझ्यासारखा असला तर 2.5x6चा असेल, तरी त्याला 10x10ची किमान 3x6ची तरी काय असते, खाट असते. आता आकाशाला जर झोपायचं म्हटलं
तर तो झोपून एक एक फूट बाजूला मागं पुढं इकडं तिकडं एवढी तरी जागा असेल, एवढं विश्रांती ठिकाण. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी एवढी विशालता आहे. पवित्र तू परम, अत्यंत पवित्र आहे देवा. तू जगन्नाथ आहे, जगाचा मालक आहेस. तू परमदैवती देवा. तू पुरुषीची 25वा, दिव्य तू प्रकृती भावा पलीकडे. तिही देवा तू परमदैवत. तिन्ही देवाचं तू श्रेष्ठ अशा प्रकारचं दैवत आहे. ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे 3 देव आहेत. आणि ह्या 3 देवाचाही आदिदेव मूळ अशा प्रकारचं, अर्थात सच्चिदानंद तत्व. तू पुरुषाची 25वा तू पुरुष आहेत. संख्याने 24 तत्व मांडलेले आहेत आणि त्या 24 तत्वाहूनही वेगळा अशा प्रकारचा 25वा याला पुरुष म्हणतात. किंवा केशव, नारायण वगैरे अशा 24 मूर्ती मांडलेल्या आहेत भागवतामध्ये. त्यातला तो 25वा सच्चिदानंद स्वरूप आहे. निर्गुण स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी. दिव्य तो प्रकृती भावा पहिलेकडेल. रामकृष्ण हरी. प्रकृती भावा पहिलेकडेल. तो दिव्य आहेस. प्रकृतीचा भाव तुझ्या ठिकाणी नाही आहे. प्रकृतीचे जे धर्म आहेत, प्रकृतीचे काय धर्म आहे? पहिला प्रकृतीचा धर्म आहे जड. प्रकृती आणि प्रकृतीजन्य जेवढे पदार्थ आहेत त्या सगळ्यामध्ये काय असतं? जडत्व असतं. त्या सगळ्यामध्ये परिचिन्नत्व असतं. त्या सगळ्यामध्ये विनाशित्व असतं. त्या सगळ्यामध्ये दुःखत्व असतं. असं जड दुःखाचं सामान्य अधिकरण्य आहे. आणि हा प्रकृतीचा भाव आहे. तू त्याच्या पलीकडे आहेस. अनादिसिद्ध तू स्वामी, जो नाकळजशी जन्मधर्मी, तो आम्ही जाणितले. आता तू अनादि आहेस, अनादिसिद्ध आहेस. नुसता अनादि नाही ना, नाही तर माया बी काय आहे? अनादीच आहे. भेदसुद्धा अनादि आहे, संबंधसुद्धा अनादि आहे, पण ती सिद्ध नाहीत. तू अनादिसिद्ध आहेस, स्वामी आहेस, मालक आहेस. कोणाचा मालक आहे? सगळ्या जगाचा मालक आहे. जो नाकळी जशी जन्मधर्मी, जन्मधर्मी न आकळी जशी. जन्म हा जो धर्म आहे त्या धर्माने तो आकळला जात नाही का? अनादि म्हणून. जे साधे असतं ते जन्मत असतं, म्हणजे जन्माच्या धर्माने ते काय होतं? आकळल्या जातं. तो अनादि असल्यामुळं जन्मधर्माला आकळायचा प्रश्न नाही आहे. तू हे आम्ही जाणितले. आता असं अनादि सिद्ध असणारा, जन्माच्या धर्माने न आकळणारा जो कोणी आतापर्यंत ऐकत होतो तो तूच आहेस हे आम्हाला आता कळालंय. तो या काळयंत्राची सूत्री, तो जीवनकळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्मकटाह धात्री हे कळले पुढे. तो या काळयंत्राची सूत्री. हे जे काळयंत्र आहे ना, असं सारखं गोल फिरतं. नुसतं फिरत नाही, सगळ्याला फिरवतो. कारण सगळ्याचा आधार कोण आहे? काळ आहे. देश आणि काल सगळ्याला आधार आहे ना. जगातली कुठलीही वस्तू पहा, ते तिचा मूळ आधार कोण असतं? देश आणि काल. काला आधार नाही असे तुम्हाला जगात वस्तूच सापडणार नाही. कोणतीही वस्तू दाखवा आणि रोख हे फुल मिळवा, लगेच देणीतलं येतं बक्षीस त्याला फुल. त्याने अशी वस्तू दाखवायची की जिला कालाचा काय नाही? आधार नाही. अर्थात सगळ्या वस्तू कालामध्येच उत्पन्न होतात, त्यामुळं सगळ्यांना कालाचा आधार आहे. सगळ्या वस्तूला. का तुम्ही म्हणाल बा देवाला कालाचा आधार नाही, देव जगात नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही काय अनिसमध्ये घुसले का काय? देव जगात नाही असं. म्हणजे देवाला जगाचा काय नाही? आधार नाही. उलट जगाला देवाचा आधार आहे. जगाला देवाचा. म्हणून तर ते ज्या वेळेला गवळणी सांगायला गाराने गेले ना यशोदेकडं, अगं कृष्ण असा करतोय. यशोदेला आश्चर्य वाटलं. ती म्हणे का गं? 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचं माझं पोरग आहे आणि तुमच्या शिंक्यावरचं ते लोण्याचं गाडगं काढतं. तुम्हाला तरी शोभतं का हे आळ करणं? माणसाने आळ करावे, आरोप घ्यावे, पण किमान शोभणारे, लोकांना खरे वाटणारे असे तरी आरोप करावे ना. एवढं पोरग आहे 5 वर्षाचं. ती म्हणे यशोदे हे 5 वर्षाचं आहे तुला वाटतं? तू याला 5 वर्षाचं मानतेस? ती म्हणे मग तू सांग किती वर्षाचं आहे? मी त्याला जन्म दिलेला आहे, मी त्याला 5 वर्षाचं मानते. माझ्याकडे लिखाण आहे त्याचं, त्याची ही काढून ठेवलेली आहे मी. काय? कुंडली, जन्म तारीख आहे त्याची. आणि तू सांगतेस की ते 5 वर्षाचं नाही, मग तू सांग किती वर्षाचं आहे ते? तिनं सांगितलं ते वर्ष नाही, वर्ष तिचे त्याचे आहेत, ते वर्षाचं नाही.
वर्ष त्याचे आहेत. त्याच्यापासून काळ निर्माण झालेला आहे. काळ नाही त्याला उत्पत्तीला कारण. जरी साधारण कारणामध्ये काळ येत असला तरी उत्पत्ती होणाऱ्या वस्तूचे ते कारण आहेत. जे अनादी वस्तू आहे त्याचं थोडी कारण आहे ते. तेव्हा तू काळयंत्राची सूत्री. तर या काळयंत्राचाही तो मालक आहे. हे यंत्र खरं तर त्यानंच अशा प्रकारचं सुरू केलेलं आहे. त्यामुळं हा काळ असा गोल फिरतो. म्हणून काळवाचक जे शब्द आहेत, ज्या वस्तू आहेत, त्या सुद्धा तुम्ही पहा. कालवाचक काय आहे? तास आहे, मिनिट आहे, सेकंद आहे, दिवस आहेत. तर दिवस सुद्धा काय होत असतात? फिरत असतात. घड्याळाचा काटाही फिरतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 झालं का पुन्हा 1 2 3 4. PM म्हणा नाही तर AM म्हणा, पण 1 2 3 4 काल फिरतो. वार फिरत राहतात, महिने फिरत असतात, वर्ष फिरत असतात, युग सुद्धा काय होतात? फिरत राहतात. म्हणजे हा हे काळाचं यंत्र सारखं फिरतंय. आणि ते फिरतंय म्हणजे ते जड आहे. कसं काय फिरतंय? तर त्याला फिरवणारा जो दोर आहे ना तो याच्या हातात आहे. म्हणून काळयंत्राची सूत्री. एखाद्याचा जोर असा हासाडला की ते असं केलेलं लगेचच असं होतं. वेळच तो माणसं म्हणतात, अहो आत्ता मला बोलला हो. म्हणजे काय ठरलेलं आहे का तुला बोलल्यानंतर 2 वर्ष जात नाही? एवढेच आहे लोक म्हणजे आत्ता मला बोलला हो. तुला बोलला म्हणजे काय झालं? त्याचा द्वारा तो दिला सोडून त्याने तिकडून झालं, संपलं का? तो काय काळयंत्राची सूत्री. मला वाटतं आपल्या घड्याळ पुढे चाललं. चला, तो जीवन कळेची अधिष्ठात्री. जीवनाची जीवरूपी जी कला आहे तर ती अंश स्वरूप आहे, कला आहे आणि त्याचा तो अंशी आहेस. ब्रह्मकटाह धात्री, ब्रह्मांड रूपी जी कढई आहे त्या कढईला निर्माण करणारा तो आहे. मला चांगलं कळालेलं आहे. अहोस्वाम्रशय सर्वे देवर्षी नारद असतात असे दो देवलो व्यास स्वयंचैव ब्रवीष मे सर्वे ऋषयः देवर्षी नारदः तथा असितः देवलः व्यासः त्वाम आहू. कृष्णा, हे सगळे तुला असं सांगत होते आतापर्यंत, आम्ही ऐकत होतो. देवर्षी नारद नेहमी अजूनमधून आले की मग त्यांचं सप्ताह राहायचंच आमच्याकडं. मग चाललं रामकृष्ण हरी झालं की त्यांनी हेच सांगायचं. तसेच असित, देवल आणि स्वतः व्यास महर्षी सुद्धा च ब्रवीशी. आणि तू स्वतः हे आम्हाला बरेच वेळेला हे सांगितलं, पण तेव्हाच लक्षात नव्हतं येत, समजत नव्हतं. पयाने काही एके परी ये प्रतिषेध थोरी जे मागे ऐशेची ऋषीश्वरी सांगितली. तर या तुझ्या वास्तव स्वरूपाची जी प्रतीती आज आम्हाला आलेली आहे त्याला बळकटी अजूनही एका कारणाने येते. कोणतं कारण आहे ते? तर मागे याच्या अगोदरही ऋषीश्वरी म्हणजे मोठ्या मोठ्या ऋषींनी तू ते ऐशेची सांगितले, तुझं असंच वर्णन केलेलं होतं. कुणी कुणी केलेलं होतं? परितया सांगितले याचे साच, पण ते आज आता माझे देखत असे अंतकरण जे कृपा केली आपण म्हणून देवा. पण त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं त्याचा खरेपणा मला आता पटला. का? आज तू माझ्यावर काय केलेली आहेस? कृपा केलेली आहेस. म्हणून एरवी नारद अखंड जवळ आहे, तो ही ऐशेची वचनी गाय. परी अर्थ न बुजून ठाये गीत सुखाचे ऐकू. नारद नेहमीच जवळ यायचे आणि मग ते आले की त्यांचं भजन कीर्तन चालू असायचं आणि त्यांनी असंच तुझं स्वरूप सांगायचं. पण आम्हाला त्यावेळेस अर्थ नव्हता कळत. मग ते हा याच्यातच आमचं सगळं लक्ष जागायचं. राग कोणचा आहे ते कसा विस्तार केला त्याच्यातच. जी आंधळी याची गावी आपण पेपर गाठले रवी तरी ते होतं पलीची घ्यावी वाचून प्रकाश खायचा. त्यावेळेला आमचं कसं होत होतं? जसं आंधळ्याच्या गावाला स्वतःहून सूर्य काय झाला? उदयाला आला. मग सूर्यही उदयाला आला तरी आंधळ्याला काय उपयोग आहे? त्यांना दिसत नव्हतंच, फक्त ऊन पडलं का चटका बसायचा. तशी परिस्थिती होती आमची. परी देवर्षी अध्यात्मक आता आज रागांगेशी जे मधुरता तेची फावे येर चित्ता न लगेची काय. तर देवर्षी ह्या मंडळीने अध्यात्म गात असताना तर वरवरचे जे ज्या रागामध्ये ते गायचे आणि त्या रागाची जी मधुरता जे माधुर्य आहे. आता नारद पट्टीचे गायक असल्यामुळं सगळ्या परीक्षा दिलेल्या त्यांनी, त्यामुळं त्यांचं गायन अतिशय गोड लागायचं. तर त्या आवाजाचा गोडवा त्याचा आम्ही आनंद घ्यायचा. ते काय गातात त्याचा अर्थ काय आहे तिकडं पलीकडे कधी गेलोच नाही आम्ही, अलीकडेच राहायचो. पयाशिता देवलाचे मुखे मी येऊन ती ऐके परिते बुद्धिविषय विखे घारेली होती.
असित ऋषी काय, देवल ऋषी काय, त्यांनी हे अशाच प्रकारे तुला सांगितलेलं, तुझ्याविषयी बोलले होते. आम्ही हे ऐकलं, पण त्यावेळेला मुळातच आमची बुद्धी आहे ना विषयाच्या विषाने घेरलेली होती. विषयाचं विष म्हणजे विषयासक्ती, आणि विषयासक्तीनं जर संपन्न बुद्धी असेल तर ज्ञान नाही होत. ज्ञानाचे जे प्रतिबंध आहेत, मुख्य 3 प्रतिबंध आहेत ज्ञान होऊ न देणारे: भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध आणि वर्तमान प्रतिबंध. वर्तमान प्रतिबंधाचे 4 प्रकार आहेत. प्रतिबंध वर्तमानो विषयासक्ती लक्षणः प्रज्ञामांद्यम कुतर्कश्च विपर्यय दुराग्रह. त्याच्यामध्ये पहिला अशा प्रकारचा जर घटक कोण असेल तर विषयासक्ती आहे. विषयासक्त मनुष्याने कितीही बडबड केलेली असली तरी त्याच्या अंतःकरणामध्ये या ज्ञानाचा उदय झालेला नसतो, कारण विषयासक्ती हीच ज्ञानाला काय करते? प्रतिबंध करते. विषय विषयाचा पडी पाडो. गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. या विषयरूपी विषयाचं हे आश्चर्य आहे, हा महिमा आहे. हे सामर्थ्य अशा प्रकारचं आहे त्याचं की जे गोड वस्तू असते ती कडू लागते, आणि कडू विषय वस्तू असली की ती गोड लागते. पूर्वी आता खूप सुधारणा झाली, शोध लागले वेगवेगळे. परदेशी दवाखान्यात गेलं की रक्तामध्ये विषाचा असर झाला आहे की नाही हे ओळखता येतं, पण पूर्वी अशी काही यंत्रणा नव्हती. त्यावेळेला मग एखाद्याला पान वगैरे लागलं किंवा पान लागल्याचा संशय आला तर मग काय करायची माणसं? लिंबाचा पाला ना, काय बरं कसं लागतो रे? कडे लागत, मारुतीच्या मंदिरात नेऊन बसवा, नाही तर भैरोबाच्या बसवा. मारुतीचं नसलं तर म्हणजे भैरोबाच्या मंदिरात नेऊन बसवल्यावर काय भैरोबाच्याला इंजेक्शन देतो का? तसा भाग नव्हता. आणि अंधश्रद्धाळूही नव्हते माणसं, मूर्खही नव्हते. त्यांना त्यांचं मोठेपण ओळखण्या इतकी आमची लायकी नाही, आम्ही मूर्ख आहे म्हणून त्यांना मूर्खात काढतो, हा भाग वेगळा. भैरोबाच्या मंदिरामध्ये वा मारुतीच्या मंदिरामध्ये नेऊन बसवत होते. त्याचं कारण हे होतं की अगोदर त्याला पाला खायला द्यायचे, गुळ खायला द्यायचे, आणि त्यांचा निश्चय व्हायचा की याच्यावर विषाचा काय झालेला नाही, असर झालेला नाही. तरीही पण जर त्याच्या मनाने ती भीती धारण केलेली असेल तर विष नसलं तरी माणसं भीतीनं मरतात. विषाने माणसं कमी मरतात आणि भीतीनं जास्त मरतात. आता स्वतः जे डॉक्टर असतात त्यांना भीती वाटत नाही, तो भाग वेगळा, पण सर्वसामान्याला काय? तर भीती, आणि भीतीला ज्याची भीती आहे ते खरंच असलं पाहिजे असं नाही. खोटं हे तितकंच काय दाखवतं? भीती दाखवतं. मला एखादा अंधारात असला, त्याला मुळातच मनात असलं इथं काहीतरी आहे, आणि उगाच दुसऱ्यानेच नुसतंच कसला तरी आवाज काढला, ते बेशुद्ध नाही पडलं तर काय? तर ही भीती श्रद्धेनं जाते. म्हणून श्रद्धा ही जगण्याकरता जितकी महत्वाचे, अन्नही तितकं महत्वाचं नाही जगण्याकरता. श्रद्धा अत्यंत आवश्यक आहे. समाजाचा घात करायला निघालेले आहे महाराज श्रद्धेवर श्रद्धा नष्ट करणारी माणसं. संघटित होऊन किमान समाजाकरता तरी सर्वांनी त्याचा विरोध केला पाहिजे. तेव्हा कशा करता सांगितलं? विषाचा हा प्रभाव आहे, आणि खरंच जर असर झाला तर त्याला लिंबाचा पाला काय लागतो? गोड लागतो, आणि गुळ खायला दिला की कडू लागतो. तो गुळ कडू लागतो की लागतो याचा नाही अनुभव, पण गोड परमार्थ विषयासक्त बुद्धीला मात्र कडू निश्चित लागतो. आणि कडू असणारे विषय काय लागतात? गोड लागतात. आणि हे अनेकाचे काय सांगावे? रावळा आपणची येऊन व्यासदेव तुझे स्वरूप आगवे सर्वदा सांगते. दुसऱ्या ऋषीचं काय सांगू? प्रत्यक्ष व्यास महर्षी ते नेहमी आमच्या घरी येऊन तुझ्या स्वरूपाविषयी सतत सांगायचं, पण त्यांचं ते सांगणं म्हणजे अंधारी चिंतामणी देखील नव्हे या बुद्धी उपेक्षेला. अंधारात दगड सापडला, कोणतरी सांगितलं अरे तो चिंतामणी आहे, चिंतामणी आहे म्हणून बाजूला सारून ठेवला, आणि मग दिवस उगवल्यानंतर पाहिला खरंच काय आहे? चिंतामणी. तैशी व्यासादिकांची बोलणी ती आमचं पाशी रत्नाच्या खाणी चित्ररत्नाच्या खाणी परी उपेक्षिल्या जात होती या तरणी तुझं विन कृष्णा. त्याप्रमाणे व्यासादिकांची जी बोलणी आहेत त्या
वास्तविक चिदरत्न आहे. ज्ञान म्हणजे नुसतं रत्न नाही, जड रत्न नाही, ते कसं आहे, प्रकाशरूप चित स्वरूप अशा प्रकारचं रत्न आहे. आणि त्या रत्नाच्या खाणी माझ्याजवळ होत्या, पण तुझी कृपा झालेली नव्हती तोपर्यंत त्याची काय होत होती, उपेक्षा अशा प्रकारची होत होती. सर्वमेतदुतं मन्ये यन्मामवदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान् दानवाः. केशव यन्माम वदसि एतत् सर्वं ऋतं मन्ये. कृष्णा, तू जे सांगतो ना ते सगळं मी खरं मानतोय, मला ते आता सगळं खरं आहे असं वाटायला लागलं. काय सांगितलं होतं देवानी की न मे विदुस्वरगणाः प्रभवं नम महर्षयः. भगवान हे परमात्मा, ते व्यक्तिम तुझं स्वरूप देवाः न विदुः दानवाः न विदुः. देवही जाणत नाहीत आणि दानवही जाणत नाहीत. ते आता वाक्य सूर्यकर तुझे फाकले आणि ऋषीनी मार्ग होते जे कथिले, तया अघ्युयाचे फिटले अनोळखपण. वरच्या ओवीचा संबंध आहे. व्यासादिकांची जी बोलणी आहेत, अधिक या शब्दांनी नारद, असित, देवल सगळेच घ्यायचे. तर यांचं बोलणं हे चित्ररत्न होते, माझ्याजवळ होते, पण तुझ्या कृपेचा प्रकाश न मिळाल्यामुळं अज्ञानाच्या रात्रीमध्ये माझ्याकडून त्याची उपेक्षा केली जात होती. आता तुझे वाक्य सूर्य कर तुझे फाकले. तुझं वाक्य हेच कोणी सूर्याची किरण आहेत. कर म्हणजे हात, अर्थात किरण ही सूर्याचे हात आहेत, ते प्रकाशित झाले. आणि मग ऋषींनी माग जे सांगितलेलं होतं त्या सगळ्यांचा अनोळखपणा काय झाला, दूर झाला. जी ज्ञानाचे बीज तवतयाचे बोल, माझे हृदय भूमिके पडले सखोल, तो ये कृपेचे झाले ओल, म्हणून संवाद फळ. काय असतं, एखादं बी जमिनीत जरी पडलं तरीही उगवत नाही. उन्हाळ्यामध्ये पुष्कळ वेळेला काढणीच्या वेळेला जे पीक काढलं जातं त्याचे दाणे काय होतात, तिथंच पडतात. आणि मग साधारण फाल्गुन चैत्र महिन्यामध्ये काढणी केली जाते. 2, 3, 4 महिने ते जमिनीतच राहतं. नंतर ज्या वेळेला मृगाचा पाऊस पडतो आणि ओल त्या बियाला मिळाली रे मिळाली, लगेच काय होतं, अंकुर फुटतो. तसं ज्ञानोबाराय म्हणतात किंवा अर्जुन म्हणतोय, या ज्ञानाचे बीज तवतयाचे बोल. त्यांचे शब्द म्हणजे ज्ञानाचं काय आहे, बीज आहे, बीज. ऋषींचे शब्द अर्थात ज्ञानेश्वरी गाथा, हे संतांचे अशा प्रकारचे शब्द आहेत, हे ज्ञानाचे बीजच आहेत. आणि माझी हृदय भूमिके पडले सखोल, माझ्या अंतकरणरूपी भूमीमध्ये खोल अशा प्रकारचे ते रुतले. कारण सखोल म्हटले, आत गेले होते. वर असते तर मग पाखरांनी खाल्लेले असते, पण आत घुसले होते. आणि एक कृपेची झाली ओल, आणि आता तुझ्या कृपेचा पाऊस पडला, त्याच्यामुळं ओल झाली. आणि ओल झाल्यामुळं त्याला अंकुर आला, त्याचं वृक्षात रूपांतर झालं, आणि त्याला फळं आली. आणि तुझ्याबरोबरचा संवाद हेच त्याचं काय आहे, फळ. अशा प्रकारे अहो नारदादिका संता त्यांच्या उक्तिरूप सरिता मी महोदधी झालो अनंता संवाद सुखाचा. अहो भगवंता, या नारदादिक जे संत आहेत त्यांची वचन, त्यांची उक्ती हीच कोणी नदी आहे. आणि ती नदी माझ्यात येऊन साठवली म्हणजे मी त्याचा साठण्याकरता काय झालो, समुद्र अशा प्रकार झालोय या संवाद सुखरूपी. प्रभू आघवेने जन्मे जे पुण्य केले मी उत्तमे, तयाची नटकतीची अंगी कामे सद्गुरुत्वा. आता अर्जुनाला देवाची भेट झाली, देवाची कृपा झाल्यामुळं मागच्या सगळ्या ऋषींनी भगवत विषयक जे ज्ञान सांगितलं होतं त्या ज्ञानाचा अनोळखपणा भेटला. पण अर्जुनाला सद्गुरूंची भेट झाली कशामुळं, अर्थात आपल्याला सद्गुरूची भेट कशामुळं होईल, त्याचंही रहस्य ज्ञानोबारांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. अर्जुनाच्याच मुखातून अर्जुन म्हणतो, देवा अगवेन येणे जन्मे. आतापर्यंत जेवढे मानव जन्म मिळालेले आहेत आणि आताचा जन्म, या सगळ्या मानव जन्मामध्ये जिये पुण्य केली मिया उत्तमे. मिया जिये उत्तमे पुण्य केली, मी जे सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची काय केली, पुण्य केली. आतापर्यंत जेवढे चांगल्या प्रकारचे मी पुण्य केलेले आहेत, परोपकार केलेला असेल, सत्य बोललेलं असेल, साधू संताची सेवा केलेली असेल, नामस्मरण केलेलं असेल, तुझी उपासना केलेली असेल, असे जेवढे चांगले पुण्य केले, तयाची नटकतीची अंगी कामे सद्गुरुत्वा, त्या पुण्याने तुझी प्राप्ती करून दिली. आणि आता त्यांच्याकडे माझी काहीही बाकी राहिली नाही. अर्थात सद्गुरूंची संतांची भेट होण्याकरता काय लागतं, पुण्य लागतं. पुण्य
निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्यालाही जाती पाठोवाटी तय होय भेटी हरिप्रियाची. एरवी वडिला वडिलाचे मुखे मी सदा तो ते काने ऐके परिकृपा नकी ज्याची तो ऐके तो नेनवेची काही. तसं पाहिलं तर वाडवडिलाकडून मी सतत तुला कानाने ऐकत होतो, पण तू कृपा केली नसल्यामुळं काहीच कळत नव्हतं. म्हणून भाग्य जे सानुकूळ केले उद्यम सदा सफळ तैसे श्रोताधित सकळ गुरुकृपासाच. म्हणून उद्योग केला म्हणजे पैसे मिळतात असं नाही. भाग्य अनुकूल असलं मग उद्यम केला की मग काय मिळतात? पैसे. भाग्याचे नि भडसे उद्यमाचे निमेषे समृद्धी जाता पैसे घरही घे. तसं श्रुतीचं अध्ययन केलं, शास्त्राचं श्रवण केलं, सगळं केलं, गुरुची कृपा झाल्यानंतर त्याचा खरा फायदा होतो. जीवन कर झाडे शिंपी जीवेसाठी वाढून जन्मे काढी आटी परी फळे शिताईची भेटी जाय वसंत पावी. एखादा माळी अगदी झाडाला वर्षभर पाणी देत असतो जीवेसाठी, काबाड कष्ट करून दिवसा लाईन राहत नाही तर रात्री पहाटे उठून अगदी जन्मभर कष्ट करतो. पण फळं तेव्हा येतात ज्या वेळेला वसंत येतो. कारण वसंत आला की मग पालवी फुटते, पालवी फुटली की त्याच्या पाठीमागे फुलं येतात आणि फुलाच्या नंतर काय येतात? फळं येतात. अहो विषमाजे ओट पडे ते मधुर ते मधुरावडे रसायन ते गोडे जे आरोग्य देही. किंवा ताप उतरला की मग गोड वस्तू गोड लागायला लागते. तापीच्या वेळेला नातरी जोरे विठाळले मुख ते दुधिया ते म्हणे कडू वेग, गोड वस्तू कडू लागते. पण ताप उतरल्यानंतर मग मधुर मधुर लागतं. रसायन तय गोडे जय आरोग्य दे. चांगल्या प्रकारचे शक्तिवर्धक पदार्थ त्यावेळेला चांगले पचतात. आरोग्य असलं तर काय इंद्रियवाच्या प्राण या झाले याचे त्याचे सार्थक. पण जे चैतन्य येऊन आपण संचरे माझी. किंवा इंद्रिय आहेत, सगळे डोळे आहेत, कान आहेत, हात आहे, पाय आहे, सगळ्या अंगाने परिपूर्ण आहे. गोरा पान आहे, नागडोळे नीटच आहे, तलवारीच्या धारीसारखं नाक आहे, हे सगळं खरं आहे, फक्त जीव नाही आहे. काय कामाचं आहे? जाळा. चैतन्य येऊन आपण संचरे माझे. चैतन्य जर असेल तर या सगळ्याला काय आहे? महत्व आहे. तैसे शब्द जात आलोडिले अथवा योगाधिक जे अभ्यासिले ते तैचे म्हणूया आपले जय सानुकूळ श्रीगुरु. त्याप्रमाणे सगळ्या शब्दजात म्हणजे व्याकरण झालं, न्याय झाला, साहित्य झालं, सांख्य झालं, वेदांत झाला, पाश्चिमात्याचं तत्वज्ञान झालं, सगळं झालं. नुसतं तेवढंच नाही, योग, तप, मंत्रानुष्ठान हे सगळं केलं. पण ते त्याच वेळेला ते आपलं म्हणावं ज्या वेळेला सद्गुरू काय होतील? अनुकूल अशा प्रकारचे होतील. अन्यथा सत्कर्म होतं, पुण्य होतं आणि कुठलं तरी फळ देऊन नष्ट होऊन जातं. ऐसे झाले प्रतितीचे माझे अर्जुन निश्चयाचे नात तसे भोजे तेवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले. ऐसे झाली प्रतितीचे माझे. अशा प्रकारच्या जी प्रतीती आलेली आहे त्या प्रतीतीच्या उन्मत्तपणामुळं अर्जुनाला जो निश्चय झालेला होता त्या अनुभवानं, त्या निश्चयात तो काय करू लागलेला आहे? आनंदाने नाचू लागलेला आहे. आणि भगवंताला म्हणतोय देवा तेवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मांडले. देवा तुझं वाक्य मला पटलं तरी साचची हे कैवल्यपती मज त्रिशुद्धी आली प्रतिती जे तू देवा दानवाची मती जोगानवची. खरंच देवा मला ही प्रतीती आली, चांगला अनुभव आला की देव आणि दानव यांच्या बुद्धीला विषय होणारा तू नाही आहेस. तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा जो आपल्या जाणीवा तो कहीची नव्हे हिम्मत भावा भरोसेने आले. जोपर्यंत तू कृपा करणार नाही तोपर्यंत तुझं स्वरूप कोणालाच कळणार नाही. तो का म्हणे जरी दाविशी आपणा तरीच नारायणा कळोयशी. स्वतःच्या बुद्धीवर वा साधनाच्या अहंकाराने कुणीही देवाला जाणू शकत नाही. स्वयमेवात्मनात्मानं व्यर्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगतपते स्वयमेव आत्मानं व्यर्थ. तूच स्वतःला जाणतोस हे पुरुषोत्तमा, हे भूतांना उत्पन्न करणाऱ्या भूताच्या ईश्वरा, देवांच्या देवा, जगाच्या मालक असणाऱ्या कृष्णा, तू स्वतःला जाणतोस. येता पुले वाडपण जैसे आपणची जाणे जे आकाशे कमी येतुली घनवटायसे पृथ्वीची जाणे. आकाश किती मोठं आहे हो? नाही माहिती हो. कोण सांगलो? विचारा बा दुसरा. तर हे मोठे मोठे माणसं आहे त्यांना दुसऱ्याकडे गेले, जे अंगाने मोठे होते त्यांच्याकडे गेले का आकाश किती मोठे आहे आम्हाला काय सांगता येणार आहे? मग त्यांनी ज्ञानेश्वरी पाठ केली त्यांना विचारा. एकाने सरळ सांगितलं आकाशाला जाऊन विचार, तोच सांगू शकतो, दुसरं कोण नाही सांगू शकत. आकाश किती मोठं आहे याला कोण जाणू शकतं? आकाश जाणू शकतं. पृथ्वी किती घनभूत आहे हे पृथ्वीच जाणते. तैसा आपुले या सर्व शक्ती तुझं तोची जाणशी लक्ष्मीपती एर वेदाधिक मती मिरविती वाया. तसं आपल्या सर्व शक्तीला
तूच जाणू शकतोस. तुझ्या ठिकाणी किती शक्ती आहे हे फक्त तुला माहिती आहे. बाकीचे हे वेद आणि वेदाला अनुसरणारी शास्त्र आणि ते शिकलेले पंडित लोक हे फुकट अशा प्रकारच्या टिमटिमे वाजवतात. वास्तव त्या तुलाच कळतंय तू कसा येतो. हा गामाना ते मागा सांडावे, पवना ते वावे मावावे, आधी शून्य उतरणे जावे की होते बाई. अर्जुन म्हणतो बघ देवा, मनाला मागं सांडून पुढं पळावं, किंवा वाऱ्याला वावानी मोजावं, किंवा आधी मायेला आपल्या बाहुबलाने उतरून पलीकडे जावं, हे शक्य तरी आहे का? तैसे तुझे जाणणे आहे म्हणून कोणाही ठाऊके नो हे. आता तुझे ज्ञान होय तुझे जगे. ते जसं अशक्य आहे तसं तुला जाणणं हे अशक्य आहे, म्हणून कोणालाही माहिती नाही. आता तुझं ज्ञान हे तुलाच विषय होत आहे. जरी आपण या ते तुझी जाणशी, जी आपण या ते तुझी जाणशी आणि का ते सांगाव्या समर्थ होशी. तरी आता एक वेळ घामपुशी आरतीची निडळीचा. जास्त मनुष्य पुढं पुढं करायला लागला की समजावं काहीतरी त्याला आपल्याकडून काम करून घ्यायचे. अतिलेन दोन धूर्त लक्षणम, फारच वर्णन केलं अर्जुनाने ना, तर त्याचं कारण होतं पुढं लगेच त्याने व्यक्त केलेलं आहे. अर्जुन म्हणतो देवा, तू स्वतःला जाणतोस आणि दुसऱ्याला सांगायलाही समर्थ तूच आहेस. तेव्हा मग आता जर तूच सांगू शकतो, दुसरं कोणी सांगू शकत नाही, तर माझ्या इच्छेच्या कपाळाला जो तुझं स्वरूप जाणण्याचा घाम आलेला आहे तो टाक पुसून. म्हणजे मला सांग तुझं स्वरूप. हे ऐकले की भूतभावना भवगज पंचानना सगळं देवदेवतार्चना जगन्नायका, हे भूताला उत्पन्न करणाऱ्या, हे संसाररूपी हत्तीचा नाश करणाऱ्या सिंहा, सगळ्या देवांचा देव असणारा, देवांना पूजनीय असणाऱ्या जगाच्या नायका, ऐकलं का मी काय म्हणतो? ते जरी थोडी तुझी बात आहो तरी पाशी उभे ठाकावं हे समर्थ योग्य न हो. या शौचता जरी बी हो तरी अन उपाय नाही. तसं पाहिलं तर देवा तू इतका मोठा आहेस की तुझ्या जवळ प्रार्थना करावी याला नाही, तुझ्या जवळ उभं राहावं याही लायकीचे आम्ही नाहीत. म्हणून आपली लायकी नाही म्हणून तुला जर नाही विचारावं तर दुसरा काही उपाय बी नाही. मग आता काय करणार आम्ही तरी सांगतोस. भरले समुद्र सरिता चौकडे तरी बापी अशी ते कोरडे, काजे मेघवनी थेंबुटा पडे ते पाणी की तया. जसं चौकडे सरिता समुद्र भरलेले असले पण चातका करता ते सगळं काय आहे? कोरडं आहे. कारण चातक जमिनीवर पडलेलं पाणी नाही घेत. हां, नेघती भूमी जळ तुकोबारांनी म्हटलेलं आहे. चातक हे जमिनीवर पडलेलं पाणी नाही घेत. वरून पावसातून ढेगातून जो थेंब येईल तो वरच्यावर घेतो आणि तेवढंच पितो. 6-6 महिने पाणी नाही पित. वरून पडला तरच पितो, अन्यथा पितच नाही. आपल्यासारखं नाही कुठे बी जातो नाही. हां, पाहते पातक नेघे भूमिजळ. वा, तर त्याच्याकरता मग उन्हाळ्यात सुद्धा मेघाला काय करावं लागतो? वर्षाव करावा लागतो. वा, तर हां, तसं देवा आमचा आहे. श्रीगुरु सर्वत्र राहते. आता पुष्कळ गुरु आहेत, नाही असं नाही, पण आमच्याकरता तूच गती आहेस. म्हणून आता तुझं वर्णन राहू दे, मला विभूती सांग तुझ्या. वक्तुमर्यस्य देवी ह्यात्म विभूतया याभिर्विभूतिभिर लोकांनी मांस्तम व्याप्य तिष्ठसी. याभिही विभूतीभिही इमान लोकान त्वम व्याप्य तिष्ठसी. ज्या विभूतीने या लोकांना व्यापून तू राहतोस अशा प्रकारच्या दिव्या आत्मविभूतया, दिव्य आत्म स्वतःच्या विभूती अशेषेण वक्तुम अर्हसी. काही शिल्लक न ठेवता त्या तुम्हाला काय कर? सांग. सांगण्याला तू योग्य आहेस. जी तुझी विभूती अगविया परिव्यापिती शक्ती दिव्या जिया ती आपल्या दावाव्या आपण मज. तसं पाहिलं तर सगळं जग देवा तुझं स्वरूप आहे. पण ज्या ज्या दिव्य अशा प्रकारच्या विशेष विशेष शक्ती आहेत ज्याने हे जग व्यापलेलं आहे, त्या दिव्य शक्ती विभूती तुम्हाला दाखव. जी विभूती या समस्त लोकात व्यापून असे अनंत, ज्या विभूतीने या सगळ्या लोकाला तू व्यापून राहिलेला आहेस अशा प्रधान असणाऱ्या आणि नामांकित सगळ्या जगामध्ये त्यांचं काय आहे? नाव आहे. हिमालय कोणाला माहिती नाही? सगळ्याला माहिती नाव आहे ना काही ठराविक वस्तूचं. तर त्या तुम्हाला सांग. कथम विद्यामोहम योगम सदा परिचिंतयन केशु केशूच्या भावेशी चिंतेशी भगवान माया. कशाला तुला सांगायचंय? काय गरज आहे? तुला कशाला लागतात त्या? जेव्हा असं कसं काय? योगीन, हे योगी भगवंता, त्वाम सदा परिचिंतयन, मी सतत तुझं चिंतन करतो. मग अहम कथम विद्याम, मी कसं जाणणार आहे? केशु केशु भावेशी चिंतेशी माया, माझ्याकडून
कोणत्या कोणत्या पदार्थामध्ये तुझं चिंतन करावं. या पदार्थामध्ये मी आहे असं तू सांगितलं की मग त्या पदार्थात तो आहे असं मला काय करता येईल, चिंतन करता येईल. म्हणून तू सांग. जी कैसे मी तू ते जाणावे, काय जाणून सदा चिंतावे, जरी तूच म्हणून आगवे तरी चिंतनाची घडे. महाराज मी तुला कसं जाणावं आणि काय जाणून तुझं चिंतन करावं. आता तू म्हणशील अरे सगळा मीच आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म. आता सगळा तूच आहे म्हणल्यानंतर मग संपलं, बोंबलला, आमचं चिंतनच राहिलं. कसं काय चिंतन राहिलं, सगळा तो आहे म्हणजे आम्ही तूच आहे, आणि मग काय ब्रह्माने ब्रह्माचं चिंतन करायचं, बसा बोंबलत. त्याच्यामुळे ते तसलं नको सांगू आम्हाला काही. कारण तूच म्हणून आघवे तरी चिंतनाची न घडे, चिंतन घडणार नाही. म्हणून मागा भाव जैसे तो सांगितले उद्देश आहे. आता विस्तारवणे तैसे एक वेळ मागे उद्देश म्हणजे थोडक्यात तू जसे भाव सांगितले होते. कुठं सांगितले होते, 7व्या अध्यायात ते सांगितले होते. रसो हमपसू कौंतेय प्रभास्मी शशी सूर्य हो. आणि आता या अध्यायात सुद्धा पहिल्यांदा सांगितले ना, 4 मनू सप्तऋषी हे माझे काय आहेत, भाव आहेत, असं थोडक्यात सांगितलं. आता जरा विस्तार करून सांग. त्यावेळेस उगं थोडक्यात सांगितलं नुसतं एक प्रमाणात. आता तो सगळा अभंगच तसा घेऊन टाक. एक वेळ बोले, एकदा बोल पुन्हा सगळा विस्ताराने. ज्या ज्या भावाची ठाई तू ते चिंतितामध्ये सायास नाही, तो विवळ करून दे योग आपला. ज्या ज्या वस्तूच्या ठिकाणी तुझं चिंतन करण्याकरता मला काही श्रम पडणार नाही, अशा प्रकारे अगदी स्पष्ट करून तू स्वतःचा योग सांग. विस्तरेणात्मन योगम विभूतींचे जनार्दन भूय कथे तृप्तिही शृणवतो नास्ति मे मृतम. विस्ताराने तुझे योग आणि विभूती पुन्हा मला सांग, कारण एकदा सांगितलं तरी माझी तृप्ती होत नाही. हे अमृत आहे, तू सांगतोस हे अमृत आहे, त्याच्यामुळे मला तृप्त नाही होत झालेलो. सांग पुन्हा अजून. आणि पुसल्या ज्या विभूती त्याही बोलाव्या भूतपती, हे तर म्हणशी जरी पुढते काय सांगू. तेव्हा मी योगही सांग, ऐश्वर्यही सांग तुझं, आणि विभूतीही सांग जे मी विचारलेले आहेस. आता तू म्हणशील की सांगितलं नाही एकदा, 3-3 जण काय विचारतो, कायला पुढं पुढं सांगू. अरे एक गोष्ट दोनदा सांगणं हा काय आहे, दोष आहे, याला पुनरुक्ती दोष म्हणतात. तो देवा असं काही मनात तुम्ही आणू नका. तरी हा भाव म्हणा, झणे जायो जनार्दा. तुमच्या मनामध्ये हा भाव निर्माण होऊ नये. का, प्राकृतही अमृत पाना नाना म्हणावे. प्राकृत असणारा अमृत म्हणजे प्रकृतीजन्य ते प्राकृत, तिथला अमृत. अर्थात जे प्रकृतीजन्य आहे त्याच्यात प्रकृतीचे सगळेच दोष आहेत. म्हणजे ते असत आहे, ते जड आहे, ते दुःख स्वरूप आहे, हे सगळं आलंच. असं जे अमृत आहे ते सुद्धा देवा नाही म्हणावं वाटत नाही. देवा तुम्हाला माहीत नसेल, ते अमृत तर लय लांब झालं. तिथले चहा पिणारी माणसं दुसऱ्या वेळेला नाही नको नको नाही म्हणत. चहा म्हणजे काय लय श्रेष्ठ आहे का, पण ते सुद्धा जर ज्याला त्याची गोडी लागलेली आहे त्याला तो सुद्धा नको वाटत नाही. डॉक्टर सांगतात तर येऊ, डॉक्टरने सांगितलेलं जरा कमी करून द्या म्हणतात, फक्त नका नाही म्हणत, अर्धा द्या म्हणतात. प्राकृत आहे अमृतपाना नाना म्हणावे. कोणतं अमृत, जे काळकुटाचे सहोदर. मृत्यू भेने प्याले अमर, देहाचे पुरंदर 14 जाती. जे काळकुटाचं सहोदर आहे, म्हणजे काळकुट ज्या उदरातून बाहेर पडलं त्याच उदरातून जे बाहेर पडलेलं आहे. काळकुट विष आणि अमृत या दोघांची आई एकच आहे. कोण, समुद्र. म्हणजे जे काळकुटाबरोबर जन्माला आलं. आणि हे अमृत आहे, हे पेल्यानंतर आपण अमर होऊ म्हणून स्वर्गात राहणारे ज्यांचं नाव अमर आहे, आडनाव, मृत्यूच्या भीतीनं ते प्याले. तरी बाकीच्या देवाचा तर प्रश्नच नाही आहे. पण तिथला राजा पुरंदर म्हणजे इंद्र, ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मरतात. काय पिऊन, अमृत पिऊन. असलं ते अमृत. ऐसा कवन एक क्षराब्दीचा, काय ह्याचा अमृत आहे ते. त्या क्षराब्दीचा तो एक काय आहे, रस आहे. जया वायाच्या अमृतपणाचा आभास, विनाकारण त्याला अमृत हे अशा प्रकारचं नाव ठेवलेलं आहे. तयाचाही मिठांश जे पुरे म्हणून नदी. पण देवा ते इतकं गोड आहे कितीही बास नाही म्हणावं वाटत. बरं कितीही पेलं तरी अपचन नाही होत, पिथच राहतात. येऊ द्या म्हणतात, अजून येऊ द्या म्हणतात. त्या पाबळ्या हे घे तुलेवरी गोडीची अति थोरी, मग हे तो अवधारे परमामृत साचे. असं ते तुच्छ हलकट असणारं त्याला गोडीमुळे एवढा मोठेपणा आलेला आहे. आणि मग हे तुझ्या मुखातून जे बाहेर पडतं हे तर खरोखर परमामृत आहे. हे आडनावाचं नाही, हे खरं आहे अमृत.
का? जे पेतात ते काय होतात? अमर होतात. गोड आहे, अमृताचे 2 गुण असतात, अमर बनवतं आणि अत्यंत मधुर अशा प्रकारचं असतं. जे मंदराचरण ढाळिता क्षीरसागरण ढवळिता अनादि स्वभावता आहे ते आहे, ज्याच्या उत्पत्ती करता मंदराचल पर्वताला फिरवावं नाही लागलं, क्षीरसागराचं घुसळण नाही करावं लागलं, असं अनादि आणि स्वभावसिद्ध आहे. जे स्रवत नाही, मधासारखं पाण्यासारखं द्रवीभूत होत नाही, फळासारखं बद्ध नाही, ज्या ठिकाणी गंध रस हाही त्यातला कळत नाही, आणि भलतयाही सिद्ध आठवलेची पाहावे. आठवण केल्यानंतर वाटेल त्याला अशा प्रकारचं प्राप्त होतं, पण आठवण करावी लागते. ते प्राप्त होईपर्यंत जयाची गोठीची ऐकत खेव, अवघा संसार होय वावं, बळीया नित्यता लागे येवो आपण प्या. ज्याची नुसती ही गोष्ट ऐकली, म्हणजे त्याच्याविषयीचं वर्णन जरी ऐकलं तरी संसार खोटा आहे असं वाटायला लागतं, आणि जबरदस्तीनं आपलं स्वरूप कसं आहे? नित्य आहे अशा प्रकारची प्रतीती येऊ लागते. अशी जन्ममृत्यूची भाग हरपोणी जाय निश्चेक, आत बाहेरी महासुख वाढवची लागे. ज्याला नुसतं ऐकल्यानंतर जन्म आणि मृत्यू ही भाषा निश्चेष हरवून जाते, आणि आत बाहेर नुसता आनंद वाढायला लागतो. असं हे कधी कशाने घडतं? ज्याचं नुसतं वर्णन ऐकल्यानंतर मग दैवतगत्या जरी सेविजे, तरी ते आपणच होऊन ठाकीजे, ते तुझं देतात चित्त माझे पुरळ. मग दैवगत्या जर ते सेवन करायला मिळालं तर आपणच ते ज्ञानस्वरूप होऊन जातो. अशा प्रकारचं ज्ञानरूपी अमृत तू देत असताना मला बस म्हणावं वाटत नाही. देवा तुझे नामची आम्हा आवडे, वरी भेटे होय आणि जवळीक जोडे, पाठी गोटी सांगायची सुरू वाढे आनंदाचे ने. तुझं नावच किती गोड आहे, किती आम्हाला आवडतं. आम्हा आवडे नाम घेता, त्याच्यात पुन्हा तुझी भेटही होते, जवळीक आहे अशा प्रकारची प्राप्त झालेली आहे. नुसती जवळीक आहे असं नाही, नाही तर जवळ आहे याचं तोंड तिकडं त्याचं तोंड तिकडं असं नाही आहे. गोठी सांगशी सुरू वाढे आनंदाचे ने. आनंदाने तू काय सांगतोस? पुन्हा ज्ञान पण सांगतोस. आता हे सुख काही सयासारखे, काही निर्वचनामज पारितोखे, तरी येतुले जाणे हे येणे मुखे पुरे. आता तू सांगायला लागल्यानंतर जो आनंद मिळतो तो कशासारखा म्हणावा हे मला बोलताच येत नाही. बस आता मी एकच म्हणतो की पुनरुक्ती झाली तर होऊ दे, तो दोष सगळा मी घेतो, पण होऊन जाऊ दे एकदा. हा गा सूर्य काय शिळा, अग्नी म्हणू येत आहे ओ वेळा, का नित्य वाहत या गंगाजळा पारशेपणासे. सांगा अर्जुना, सूर्य शिळा होतो का? अग्नीला ओवळा म्हणता येतं का? गंगाजळ सतत वाहत आहे त्याला पारसं म्हणता येतं का? जी स्वमुखे जे बोलिये ते आम्ही नादाशी रूप देखिले, आधी संदन जरचे थुले तरुंबित आहो. महाराज तुम्ही स्वतःच्या मुखाने जे बोललेले आहात ना, ते तुमचं बोलणं म्हणजे वास्तविक शब्दात्मक आहे, नादात्मक आहे, पण आम्हाला त्या नादात सुद्धा काय दिसलं? रूप अशा प्रकारचं दिसलेलं आहे. आज तुमचं बोलणं म्हणजे चंदनाला आलेली फुलं आहेत, आणि आम्ही त्याचा काय घेतोय? सुगंध घेतोय त्या पार्थाच्या. बोला सर्वांगी श्रीकृष्ण डोलला म्हणे भक्तिज्ञानाशी झाला आगर हा, असं अर्जुनाने म्हटल्यानंतर भगवान असा बुडापासून हल्ला आणि हे मनात म्हणू लागलेलं आहे की भक्ती ज्ञानाला हा काय झालेला आहे? आगर झालेला आहे. ऐसा पती करायची तोषात प्रेमाचा ओघू चंबळत, सायासे सावरोणी अनंत काय बोले. असा अर्जुनाचा तो भाव पाहिल्यानंतर भगवान अत्यंत प्रसन्न झालेत. त्यांच्या अंतकरणामध्ये अष्टसात्विक भाव उच्चंबळलेत. पण भगवंतांनी वेळ झाल्यामुळं आवरून घेतले आणि काय म्हणतायत? श्री भगवान उवाच हंतते कथयिष्यामि दिव्याह्यात्म विभूतया प्राधान्य तत्करू श्रेष्ठ नास्त्यंत विस्तरस्य मे. ठीक आहे, बरं आहे, बरं आहे. ज्या दिव्य माझ्या विभूती मुख्य आहेत त्या मी तुला सांगतो, कारण बाकीच्या सगळ्या माझ्या विभूतीला काही अंत नाही. मी पितामहाचा पिता हे आठविता येईन आठवी चित्ता की म्हणत असे बा पंडू सुद्धा भले केले. मी ब्रह्मदेवाचा बाप आहे हे त्याला आठवायला लागलं तरी आठवणं गेलं. अर्जुनाला म्हणत असतोय बा. हंत शब्दाचा अर्थ ज्ञानोबारांनी काय घेतलेला आहे? बा घेतलेला आहे. फार चांगलं केलं तू. अर्जुनाला बा कस काय देव म्हटला? ज्ञानोबारा म्हणतात त्याच्यात काय विशेष, आम्हाला काही नाही विशेष वाटत, कारण इथं नुसतं शब्दाने त्याला काय म्हणतोय? बा म्हणतोय. तिथं नंदाच्या घरी प्रत्यक्ष नंदाला बाप केलं त्यांनी, त्याच्यामुळं काय विशेष आहे? अंगे तो लेकरो काही नव्हेचे नंदाचे, परी प्रस्तुत ऐसे असो हे करवी आवडीचा अतिसो, परी मग ऐके सांगत असो धनुर्धरा, परी प्रस्तुत ऐसे असो.
तर आता प्रस्तुत असं राहू दे, हा आवडीचा अतिशय, याच्यात काय धरायचं, फक्त तो त्याचा बा आहे काय आणि बा कसं झाला याच्या तर्कात नाही पडायचं, फक्त अर्जुनाविषयी त्याच्या ठिकाणी काय आहे, आवड आहे, एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा. मग ऐके सांगत असो. आणि मग भगवान म्हणतात, अर्जुना ऐक, आम्ही सांगतो, तो कुशल्या विभूती तयाची अपारपण सुभद्रापती, जे माझी याची परी माझी मती आकळजना, तो माझ्या विभूती विचारल्या त्या एवढ्या अपार आहे, माझ्या विभूती आहे, पण माझ्याही बुद्धीला ते आकलन होत नाही. असं कसं काय, तुझ्या विभूती तुला कसं काय कळत नाही, अंगीची अरोमा किती, जयाच्या तयाशी न सांग, तुझ्या डोक्याला किती केस आहेत. जसं ज्याच्या अंगावरचे केस त्याला जाणता येत नाहीत, तशा माझ्या असंख्य विभूती आहेत. येरही तरी मी कैसा केवढा, म्हणून आपण याय नव्हेची पुढा, या लागी प्रधाना नामे रोडा ती या विभूती आहे. तसं पाहिलं तर मी कसा आहे आणि केवढा आहे हे मलाही स्पष्ट करता येत नाही. का? कारण त्याचं स्वरूप शब्दातीत आहे. मग त्या शब्दातीत स्वरूपाला शब्दाने काय तो स्पष्ट करणार आहे, म्हणून आपण याय नव्हेची पुढा. पण मग प्रधान मुख्य अशा प्रकारच्या ज्या विभूती आहेत, त्या विभूती मी तुला सांगतो, तो ऐक. जिया जाणतल्यासाठी आगव्या जाणवतील गिरटी. त्या मुख्य जाणल्या की मग सगळ्या जाणल्यासारखं. पोतभर भात शिजायला टाकला आणि शिजलं का नाही पोतभर तांदूळ, हे पाहण्याकरता काय सगळेच तांदूळ चापचून पाहायला लागतात काय, 4-2 पाहिले शिजले. तसं ज्या विभूती जाणल्यानंतर सगळ्या जाणल्यासारख्या होतील. जसं बीज हातात आलं की तरू हातात आल्यासारखा होतो, किंवा उद्यान हातात चढे नेले तरी पैशी सापडली फळे फुले, त्या देखवल्या ज्या देखवले विश्व सकळ. उद्यानच हातात आलं की मग त्या उद्यानामध्ये असलेली फळं फुलं हे हातात आल्यासारखीच होतात. तसे ज्या दाखवल्यानंतर सगळं विश्व दाखवल्यासारखं होईल. एरवी साचाची गा धनुर्धरा, नाही शेवट माझी या विस्तारा, पै गगना ऐसिया अपारा मज माझी असणे. तसं पाहिलं तर खरोखर अर्जुना, माझ्या विस्ताराला शेवट अशा प्रकारचा नाही, अनंत आहे. गगनासारख्या अपार वस्तूसुद्धा आत लपंडाव खेळतात, एवढं माझं स्वरूप काय आहे, मोठं आहे. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिता अमादिश्च मध्यांच भूताना मंतव्य. मग विभूती सांगायला सुरुवात केलेली आहे. सर्वभूताशय स्थिता, सगळ्यांच्या अंतकरणामध्ये स्थित असणारा मी आत्मा आहे. गुडाकेश, निद्रा ज्याच्या आधी नाही त्याला गुडाकेश म्हणतात, किंवा कुरळाकेश ज्याला त्याला गुडाकेश म्हणतात. अहमादिही, तसंच मी आधी आहे, भूतांचा मध्य आहे आणि अंतसुद्धा आहे. ऐके कुटीलाल मस्तका धनुर्वेद्य त्र्यंबका, मी आत्मा असे एकैका भूतमात्राचे ठाई. ऐके कुटीला कुरळा केस, ज्याच्या मस्तकावर कुरळे कसे आहेत, अशा प्रकारचा धनुर्वेदाच्या बाबतीत जो प्रतिशंकर आहे, असा जो मी सगळ्या भूतांच्या ठिकाणी आत्मा जो आहे तो मी आहे. सगळ्यांच्या आत आत्मा सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे, ऐशी जी वस्तू आहे ती कोण आहे, मी आहे. ही माझी पहिली विभूती आहे. अतुली तसंच अतुलीकडे मीच याची अंतकरणाच्या आत मीच आहे, आणि बाहेर भूताच्या रूपाने माझीच गौसनी आहे. या जगाचं आधीही मी आहे, निर्वाणही मी आहे आणि मध्यही मीच आहे. जसं ढग जे असतात, त्या ढगाच्या वर कोण असतं, आकाश. खाली कोण आहे, आकाश. आणि ढग कुठं राहतात, आकाशामध्ये. कुठं उत्पन्न होतात, आकाशामध्ये. कुठं नष्ट होतात, आकाशामध्ये. मला वाचायची होती होईल जैसे मेघाया तळीवरी, एक आकाशाची आत बाहेरी आणि आकाशीचे झाले अवधारी, असणेही आकाशी. राहतातही आकाशामध्येच. पाठीलया ज्या वेळी जाते त्यावेळी, कारण दोन्ही ओवीचा संबंध आहे, 2 ओवी मिळून तो दृष्टांत पूर्ण होतोय. त्यावेळी आकाशाची होवणी ठाती, तेवी आधी स्थिती अंतगती भूतासी मी. तसं प्राण्याचा आधीही मी आहे, मध्यही मी आहे आणि अंत अशा प्रकारचं मत स्वरूप आहे. ऐशे बहुवस आणि व्यापक पण माझी विभूती योगी जाण, तरी जीवाची करुणी श्रवण ऐकोनी ऐक. अशा प्रकारचा माझा व्यापक मोठेपणा आणि व्यापकपणा हा विभूतीच्या द्वारा तू जाण. आणि म्हणून याच्याकरता ऐकत असताना जरी 8:30 वाजले असले तरी जीवाची करुणी श्रवण, कानाने नको ऐक, अंतकरणाचे कान कर. आणि ऐकोनी ऐक म्हणजे नुसतं ऐकू नको, अनुभव घे. याही वरी त्या विभूती सांगणे ठेले सुभद्रापती, सांगेन म्हणितले तुझं प्रति त्या प्रधान आहे. आता सगळंच मी आहे म्हटल्यानंतर मग काय विभूती सांगायच्या, आपापच विभूती सांगणं काय झालं, बंद झालं. पण आता तुला सांगण म्हटलेलं आहे,
म्हणून पुढच्या श्लोकापासून त्या प्रधान विभूती तू ऐक.